नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल। मित्रांनो, तुमचा कॅप फॉर्म सबमिट झाला आहे का? ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे। अन्यथा आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होऊ शकत नाही, आपला फॉर्म कॅप राउंड साठी एलिजिबल होऊ शकत नाही। गेल्या वर्षीच्या अनुभवावरून मला असं समजलं की बरेचसे विद्यार्थी व्यवस्थित त्यांचा फॉर्म भरतात, परंतु सबमिट करत नाहीत, तो लॉक करायचं विसरून जातात आणि हे विद्यार्थ्यांना माहिती नसतं आणि शेवटी मग म्हणतात की सर आमचं लिस्टमध्ये नाव नाहीये, आम्हाला कॉलेज चॉईसेस देता येत नाहीत, असं का झालं? तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमचा देखील फॉर्म लॉक झाला नसेल, सबमिट झाला नसेल तर तो आत्ताच करून घ्या आणि असं का होतं याचं देखील रिझन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, आपला फॉर्म हा व्यवस्थित सबमिट झालेला आहे की नाही, लॉक झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचंय। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर ऍडमिशन पोर्टल 2526 वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय। याच्यामध्ये आता LLB 3 इयर्स यावरती क्लिक करायचंय। तुम्ही इथं जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर कॅन्डिडेट लॉग इनचा ऑप्शन येईल, तर त्यावरती क्लिक करून घ्या आणि इथं साइन इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। इथं साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी आता ओपन झालेला आहे। आता इथं जर तुम्ही पाहत असाल तर तुमच्या समोर अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म आणि प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म हे जर दोन ऑप्शन आले असतील तर तुमचा फॉर्म हा व्यवस्थितपणे लॉक झालेला आहे। पण जर तुमच्या समोर प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन येत नसेल तर याचा अर्थ तुमचं जे आहे फॉर्म लॉक झालेला नाही, तो आणखीन सबमिट झालेला नाही। तर असं का होतं? तर आपण सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली एक चेकबॉक्सची लिंक असते, त्यावरती टिक करून सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म हा ऑप्शन असतो, तो बऱ्याचशा वेळेस राहून जातो। सर्व डिटेल माहिती समोर आलेली आहे, याचाच अर्थ आपला फॉर्म हा सबमिट झालाय असं विद्यार्थ्यांना वाटतं आणि शेवटची स्टेप राहून जाते आणि म्हणून त्यांचा फॉर्म हा सीईटी सेलच्या व्हेरिफिकेशन कमिटीकडे जात नाही आणि त्यामुळे तो लॉक होतच नाही, तसाच अर्धवट स्थितीत राहतो। म्हणून तुमच्याकडे जर असं प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म असं येत असेल तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाहीये, तुमचा फॉर्म हा व्यवस्थितपणे सबमिट झालेला आहे। तर ही गोष्ट काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडली होती, त्यामुळे याविषयी तुम्हाला माहिती देणं मला गरजेचं वाटलं। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।